नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय टिक्कर मराठी सरळ सेवा या आपल्या YouTube चॅनलवर। तर दररोज प्रमाणे आजही आपण BMC चेच लेक्चर घेत आहोत। तर BMC मध्ये बुद्धिमत्ता चाचणी किंवा बौद्धिक चाचणीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते किंवा विचारले जाऊ शकतात अशा प्रश्नांचा आपण दररोज एक सराव करतो। तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला, पण त्याआधी सेशनला लाईक करून घ्यायचंय, मग आपण बोलूयात। चला पाहूयात आपला आजचा पहिला प्रश्न। आहात सगळेजण तयार या आशेवर? खालील आकृतीत एकूण चौरस किती? 25, 28, 30, 32 चौरसांची संख्या विचारली आहे। मग यांना क्रमांक द्यायचे 1 2 3 4 1 2 3 4 4 चौक 16 अधिक 3 त्रिक 9 अधिक 2 दुने 4 उरलेली मोठी संख्या 1। एकूण चौरसांची संख्या किती झाली? 30 झाली। चौकोन विचारला असता तर 100 आले असते, कारण यांची बेरीज 10 यांची बेरीज 10 10 गुणिले 10 100। चौरस विचारलेत म्हणून ही पद्धत, चौकोन विचारल्यावर पद्धत वेगळी होते। पुढचा तुलनाचा प्रश्न व्यवस्थित पहा। P हा Q पेक्षा उंच आहे, R हा P पेक्षा उंच आहे, S हा R पेक्षा उंच आहे, T हा सर्वात उंच आहे, तो उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल? R P S Q। P हा Q पेक्षा उंच आहे, P हा Q पेक्षा उंच आहे, R हा P पेक्षा उंच आहे, S हा R पेक्षा उंच आहे, T हा सर्वात उंच आहे। तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी म्हणजे मध्यभागी कोण आहे? R आहे, म्हणून पर्याय कुठला येणार आपला? पहिलाच येणार आहे। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न रांगेतील स्थानचा। 29 मुलांच्या आडव्या रांगेत रोहित हा डावीकडनं 17व्या स्थानावर आहे, त्याच रांगेत करण हा डावीकडनं 17व्या स्थानावर आहे। तर या दोघांच्या मध्ये पाहिजे होतं, रांगेतील मुलं किती? 3 4 5 6। जर आपण विचार केला तर 17 अधिक 17 34 होतात, हो ना। टोटल 29 जण आहेत, तर उरले 5, त्याच्यातनं त्या दोघांना वजा करायचं 3। आता आपण ह्याला व्यवस्थित मांडून पाहूयात। बघा, हा 17वा हा 17वा, हा इकडून 17वा आहे, तर हा इकडून 17वा आहे। त्या दोघांच्या मध्ये जर मी 1 2 3 जण म्हटले, 17च्या आधी 16 15 14 13 17 आणि 13 30 वजा 1 29 जण झाले। इथे पण 16 15 14 13 म्हणजे हा इथून 13वा झाला, तो तिकडून 13वा झाला 26, आणि त्यांच्यामध्ये 3 जण, रांगेत 29 जण आहेत। म्हणजे आपलं आलेलं उत्तर कसं आहे? परफेक्ट राईट आहे। ओके, चला लाईक करायचंय। पुढचा प्रश्न, सर्व बटाटे कांदा आहे, एकही कांदा लसूण नाही। मग एकही बटाटा लसूण नाही, एकही कांदा बटाटा नाही, काही लसूण बटाटे आहेत, काही बटाटे लसूण आहेत। सर्व बटाटे कांदे आहेत का? बघा, सर्व बटाटे कांदे आहेत, एकही कांदा लसूण नाही। मग एकही बटाटा लसूण नाही, बरोबर। एकही कांदा बटाटा नाही, चूक। काही लसूण बटाटे आहेत, चूक। काही बटाटे लसूण आहेत, चूक। उत्तर काय आलं? पर्याय पहिलंच। त्यानंतरचा पुढचा घड्याळाचा प्रश्न बघा। एक घड्याळ एका तासाला 20 सेकंद मागे पडतं। रविवारी सकाळी 6 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली जाईल? 12 वाजून 18 मिनिटं, 11 वाजून 20 मिनिटं, 11 वाजून 50 मिनिटं, 12 वाजून 36 मिनिटं। हे घड्याळ जे आहे ते एका तासाला 20 सेकंद मागे जाते, हो ना। मग आता बघा, रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास आहेत। सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 6 तास आहेत। 12 अधिक 6 30 तास आहेत।
आता एका तासाला 20 सेकंद मागे पडते, 30 गुणिले 20 600 सेकंद. याला जर 60 ने भागलं, उत्तर आलं 10. हे घड्याळ काय जाणार? 10 मिनिट मागे जाणार. आता 10 मिनिटं कशाच्या मागे? दिलेली वेळ 12. 12 वाजले म्हणजे किती वाजले? 11 वाजून 60 मिनिटं. त्याच्या मागे 10 मिनिटं कितीची वेळ दाखवली जाईल? 11 वाजून 50 मिनिटांची. कशा पद्धतीने केलं समजलं असेल? काय केलं? एका तासाला 20 सेकंद मागे जाते. रविवार ते सोमवार 24 तास, सोमवार ते सोमवार 6 तास. 24 6 30 तास. एका तासाला 20 ने मागे, 30 गुणिले 20 600 सेकंद ने मागे. 60 ने मागले 10 मिनिटं मागे. 12च्या मागे 10 मिनिटं 11:50. म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक तिसरा 11:50. ओके, जाऊयात मग आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. नातेसंबंधाचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा. अ हा ब चा मुलगा आहे. ब ची बहीण क हिला ड नावाचा मुलगा आहे व म नावाची मुलगी आहे. ब हे ड चे मामा आहेत. तर म हा किंवा ही अ चा किंवा ची कोण? मावशी, आत्ते बहीण, आत्ते भाऊ, मामे बहीण. अ हा ब चा मुलगा आहे. अ हा ब चा मुलगा आहे. ब ची बहीण क हिला ड नावाचा मुलगा आहे. हिला ड नावाचा मुलगा व म नावाची मुलगी आहे. ब हे ड चे मामा आहेत. ड चे मामा. तर म अ ची कोण? आपल्या वडिलांच्या बहिणीची मुलगी. आपल्या वडिलांची बहीण आपली आत्या, आपल्या आत्याची मुलगी आपली आत्ते बहीण झाली. म्हणून म ही ड ची म ही अ ची कोण? तर म ही अ ची आत्ते बहीण. इथे लिहून देते. अ चे वडील आपले वडिलांची बहीण आपली आत्या, आत्याची मुलगी आत्ते बहीण, असं आपण नाते लावले त्याला. पाहूयात मग पुढचा प्रश्न. 2 जानेवारी 2012 या दिवशी सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2012 या दिवशी कोणता वार असेल? मंगळवार, बुधवार, शनिवार, गुरुवार. आता 2 जानेवारी 2012 पासून 15 ऑगस्ट 2012. जानेवारी महिना हा 31 चा आहे. त्याच्यातले 2 दिवस गेले. 29 ला 7 ने भागलं, बाकी आली 1. हो ना? फेब्रुवारी 2012 हे लीप वर्ष असल्यामुळे 29 ला 7 ने भागलं 1. मार्च महिना 31 चा असल्यामुळे 7 ने भागलं 3. एप्रिल महिना 30 चा असल्यामुळे 7 ने भागलं 2. मे महिना 31 चा असल्यामुळे 7 ने भागलं 3. जून महिना 30 चा असल्यामुळे 7 ने भागलं 2. जुलैचा महिना 31 चा असल्यामुळे 7 ने भागलं 3. तर ऑगस्टचा महिना 15 ला 7 ने भागलं 1. पुन्हा समजून घ्या. 2 जानेवारी 2015 ते 15 ऑगस्ट 2012 सॉरी 12 आहे. आता 31 मधनं 2 गेलं 29. 29 ला 7 ने भागलं, बाकी 1 येते. फेब्रुवारी 2012 लीप असल्यामुळे 29 ला 7 ने भागलं 1. मार्च 31 चा असल्यामुळे बाकी 3. एप्रिल 30 2. मे 31. जून 30. जुलै 31. ऑगस्टचे 15. 7 ने भागलं 1. बेरीज करा. 1 2 3 4 5 5 10 5 त्रिक 15 आणि 1 16 ला 7 ने भागलं 2. सोमवारच्या पुढे 2 वार, मंगळवार आणि बुधवार. फायनल उत्तर काय आहे आपलं? बुधवार. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. कॅल्क्युलेशन तुमच्याकडनं गडबड नको व्हायला. 5-5चा गट करायचा सरळ सरळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रश्नामध्ये अक्षर समूहानंतर संख्या किंवा चिन्हांचे संकेत दिले गेले आहेत. तर ULTPHE चे संकेत काय आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याकडे. कशाचा संकेत विचारलाय? ULTPHE. U साठी काय आहे? पर्सेंट. L साठी
$. टी साठी 9, पी साठी 3, एच साठी 4, ई साठी 1. उत्तर काय आलं? पर्सेंटेज $9 म्हणजे 93.41. 93.41 वाला पर्याय. दुसरा हे बघा, यू साठी पर्सेंटेज, एल साठी $, टी साठी 9, पी साठी 3, एच साठी 4, ई साठी 1. कुठे गेलं? ई कुठे गेलं? त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न. रघु आणि विराज यांच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे आणि 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 होईल. तर विराजचं वर्तमान वय का? 15, 14, 13. रघु आहे, विजय आहे, सॉरी विराज आहे. गुणोत्तर आहे 3x 5x. 9 वर्षानंतर अधिक 9 गुणोत्तर होतोय 3:4. यांना करायचा तिरकस गुणाकार. 4 3x अधिक 9 बरोबर 3 5x अधिक 9. 4 त्रिक 12x अधिक 9 चौक 36. 5 त्रिक 15x अधिक 9 त्रिक 27. 15x वजा 12x 3x. 36 वजा 27 9. x ची किंमत झाली 3. कोणाचा? विराज. विराजचं वर्तमान वय आहे 5x. मग 5 गुणिले 3. त्याचं वय किती झालं? 15 वर्ष. ही झाली आपली साधी सोपी छान छान पद्धत, जी पारंपरिक पद्धत आहे असं म्हणतात. 1:20 झाली असताना घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? 40 अंश, 50 अंश, 60 अंश, 80 अंश. 1:20 झाली. फॉर्म्युला आहे तोच 11m/2 वजा 30h चा. जेवढी मिनिट दिली आहेत जी 20 ती टाकली. तास दिले आहेत 1 लिहिले. भाग लावला 10. 11 गुणिले 10 110 वजा 30. 110 मधनं 30 गेले, उत्तर आलं आपलं 80. म्हणजे 1:20 किती अंशाचा कोन असेल? तर 80 अंशाचा कोन असेल. कळलं? पुढचा प्रश्न घ्या. जर P हा M चा भाऊ आहे, लिहून घ्यायचा. P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R, P ची मुलगी R हिचं T सोबत लग्न झालंय म्हणजे T हिचा नवरा असणार. M आणि S या दोघी बहिणी आहेत. तर S चा Q शी नातेसंबंध काय? म्हणजे S हा Q चा कोण? दोघी बहिणी म्हणजे ही स्त्रीलिंगी ही स्त्रीलिंगी. मग आता याचा मुलगा म्हणजे ही झाली आई. मग आपल्या आईची बहीण आपली कोण असते? मावशी. उत्तर आलं पर्याय दुसराच. Q ची आई M ची बहीण S म्हणजे आपल्या आईची बहीण आपली मावशी. S ही Q ची कोण झाली? तर मावशी झाली. पुढचा प्रश्न दिलाय पुन्हा वयवारीचाच. अंजनीपेक्षा बबिता 7 वर्षांनी लहान आहे. अंजनीपेक्षा बबिता लहान. अंजनी X असेल तर बबिता X वजा 7 असेल. दोघींच्या वयाची बेरीज 17 आहे. हे वजा 7 इकडे जाणार. X अधिक X 2x. 17 अधिक 7 24. X ची किंमत झाली 12. तर अंजनीचं वय किती? अंजनीचं वय किती झालं? 12 वर्ष. एकीचं वय 5 वर्ष, एकीचं वय 12 वर्ष. 12 अधिक 5 17 असंही होतंय. पुढचा महत्वाचा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा. एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली. यावरून त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, बुधवार. महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर. आता याच्यामध्ये वर्ष नाही दिले, काही फरक पडत नाही. 2 ऑक्टोबरला वार होता बुधवार. तर 1 मे महाराष्ट्र दिनाचा वार विचारला.
मेचे 31 दिवस असतात. एक दिवस गेला 30 उरले. 30ला 7ने भागलं 2. जूनचे 30 असतात. 7ने भागलं 2. जुलैचे 31 असतात. 7ने भागलं 3. ऑगस्टचे 31 असतात. 7ने भागलं 3. सप्टेंबरचे 30 असतात. 7ने भागलं 2. आणि ऑक्टोबरचे तर 2च दिले. बेरीज करा. 1, 2, 3, 4 किंवा 5, 5, 10 आणि 4 14. 14ला 7ने भागलं 0. आपण मागे चाललोय ऑक्टोबर महिन्यापासून मागच्या मे महिन्यामध्ये, म्हणून वजा करायचे. बुधवारच्या मागे शून्यवार. उत्तर तुमचं पुन्हा काय आलं पाहिजे? बुधवारच. जमलं? ठीक आहे. तर हे होते आपले आजचे प्रश्न. व्हिडिओ आवडले असतील, प्रश्न आवडले असतील आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला सेशनला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या सगळ्यांनी. ऑल द बेस्ट. थँक यू.